तो बंदा करतो अ गटातनं देखील एक पाहायला मिळालं की कृतिका एंटरप्राइजेस संघाने अगदी अनबिटेबल राहिलेत आतापर्यंत 4 मॅच खेळल्यात 4 मॅच ते देखील जिंकलेले आहेत. तर ब गटातनं देखील टीम जांताराचा खार्डी संघ जो डिपेंडिंग चॅम्पियन आहे अगदी या स्पर्धेचा, कारण की मागील वर्षामध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला होता आणि यंदाच्या सीझनमध्ये देखील टेबल टॉप करत असताना ते देखील पाहायला मिळतात ब गटातून. ऑन साईडला खेळला अगोदरचा फटका थ्रू दी पॉइंट ऑफ साईडला, तर यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू निघून जाईल. एका टप्प्याअखेर सीमारेषा पार 4 धाब्यांकरिता चौकार. थँक्यू. मुख्य मंचावर महेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत यशमीत त्यांचं देखील स्वागत आहे. स्विचिटचा फटका जरूर खेळलाय सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार आणि या 4 धावा चौकार. सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकार येतात. चला चेंडू हवाय मैदानावर त्याची पूर्तता करा. बॅक टू बॅक बाउंड्रीज यावेळेस पाहायला मिळतात. थोडासा उशीर झालाय असंच मी म्हणेन, कारण की या अगोदर जर अशा पद्धतीची इनिंग जर आली असती तर निश्चित स्वरूपाने एक चांगल्या स्थितीमध्ये असा जरूर टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस हा संघ. आणि विशेष करून या मॅच मध्ये आपण पाहता या रोहितने सुरुवात अतिशय सुरेख करून दिले. शब्दम खेळण्याचा मानस जरूर होता. सरळ चेंडू असत्यांच्या भागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. 3 चेंडूकडे 3 चौकार जरूर आलाय. 4थ्या चेंडूवर निर्धाव चेंडू जो इथून पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. 12 धावा या धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्विच हिट जरूर खेळायचा होता. सरळ चेंडू त्यांच्या मागे डेक्स पंकज पाटील यांना पण पाहताय. निर्धाव चेंडूची सांगता पहा. दोन्ही संघांना ती एक सुरुवात देखील मिळाली होती या स्पर्धेमध्ये, परंतु विशेष करून कुठेतरी टीमचं कॉम्बिनेशन ते त्या पद्धतीने बसू शकलं नाही. ज्या ज्या संघांचं कॉम्बिनेशन बसलं ते संघ क्वालिफाय झालेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षण होईल का, परंतु नाही. हाताला चेंडू स्पर्श झाला आणि थेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल. षटकारामध्ये परावर्तित. 6 धावा. थँक्यू. लॉफ्ट केलं या चेंडूला आणि सरळ निघून गेला लॉंग ऑफ सीमारेषा पार. 6 धावेच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. चांगली सुरुवात जी विशेष करून इथून पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 68 धावा चेस झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील 50 धावा चेस झाल्या आणि इथून या मॅच मध्ये जी सुरुवात चांगली झाली टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाची. जे आमचे संघ मालक आहेत ना त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे, कारण की त्यांनी पुढाकार दाखवला आणि स्पर्धा पुन्हा एकदा होत असताना तन्मयला बीट करेल हा चेंडू आणि सरळ निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पार. यावेळेस मिळतील अगदी भाविकच्या बॅटमधनं या धावा 4. चार धावा येत आहेत जरूर या चौकाराच्या साह्याने. धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. ऑन साईडला मोठा प्रहार निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. चांगला फटका भाविकच्या बॅटमधनं. षटकार 6. थँक्यू. पहा आता जे इथून धाबा बनतात ना, या जर अगोदर आला असता तर निश्चित स्वरूपाने या स्पर्धेमध्ये थोडासा पुढे आला असता. आता जे कॉम्बिनेशनने उतरलेत पहा, मी नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये तुम्हाला जर डॉमिनेशन दाखवायचं असेल तर अटॅकिंग माइंडसेट सर्वात महत्वाचा आहे.
आणि त्या माइंडसेटने तुम्हाला उतरावं लागतं. इथून दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू पडला जातोय. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 29-29 या अंकांवर. नुकताच आपण विद्यमान नगरसेवक साहेबांचे अगदी संभाषण देखील पाहिलेत की क्रिकेटचं माध्यम असंच आहे आणि या माध्यमातून इथून तुम्हाला हे प्लॅटफॉर्म जे निर्माण करून दिलं अर्थातच VGPL इथेच न थांबता तुम्हाला थोडासा एक पाऊल पुढे टाकावं लागेल. म्हणूनच क्रिकेटच्या माध्यमानं देखील तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता आणि निश्चित स्वरूपाने बहुसंख्या आज टेनिस क्रिकेटकडे वळत असताना पाहायला मिळतात कारण की सुगीचे दिवस आलेत. प्रत्येक क्षणी स्विच जरूर खेळायचा होता. रोहितचा हा फटका फसेल आणि रोहितला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन एअर टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस. ट्वेंटी 29 या अंकांवर धाव संख्या 1.4 चढूनचा खेळ समाप्त झालाय. आता जे फलंदाज येत आहेत ते कुठेतरी स्विचिटचे फटके खेळण्याचा मानस जरूर दर्शवतायत आणि इथून बाउंड्री लाईन सीमारेषा पार बाईचा इशारा आलाय. मिळतील धावा यावेळी 4. हे सुंदरा पायानं कवडी भूक लागले बघ. स्विच इट जरूर खेळायचा होता आणि तिथे यष्टीरक्षक बीट झाले. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून गेला 4 धाब्यांकरिता. थोडीशी लेन डाऊन द लेग आहे. पॅडलाईनला चेंडू आदळला गेलाय. जरूर शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 34 या अंकांवर धाव संख्या. टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाची चांगली सुरुवात. 2 षटकं जी विशेष करून पॉवरप्लेचे होते आणि पॉवरप्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाली. एक चर्चा होत होती की टीमचं कॉम्बिनेशन अटॅकिंग माइंडसेट हा सर्वात महत्वाचा. जितके तुम्ही डिफेन्सिव्ह खेळाल आणि स्पेशली लीग फॉर्मॅटमध्ये तितके तुम्ही मागे जाल आणि तेच कॉम्बिनेशन यावेळेस जर अगोदर बसवलं असतं आई जीवदानी एंटरप्राइजेस संघाने भाविक आणि जी रोहित ज्यांच्याकडे तो अनुभव देखील आहे, चांगल्या पद्धतीचं टॅलेंट देखील आहे खेळाच्या माध्यमानं आणि विशेष करून थोडासा उशीर जरूर झालाय कारण की मिडल ऑर्डरमध्ये भाविकला ठेवलं गेलं होतं जरूर फिनिशिंग टच देण्याकरिता. ते विफल ठरले. रोहित देखील चांगली सुरुवात करून दिली. या अगोदर वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल. 1 फॉर द ओव्हर. 35 या अंकांवर ही धाव संख्या जी इथून पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील काय जबरदस्त पद्धतीने खेळ आपण पाहिला. थोडंसं शिकण्यासारखं देखील आहे मागील मॅच मध्ये की जो क्षेत्ररक्षणाचा दर्जा झाला त्याने मॅच परिपूर्ण शिफ्ट झाली. करणचा तो झेल आतापर्यंत स्मरणात आणि काय अप्रतिम पद्धतीने झेल जो टिपला गेला. कालच्या दिवसाकडे देखील विनीतने एक छान पद्धतीने झेल जो टिपला होता तो देखील एक स्मरणात आहे. योग्यता ही तितकीच महत्वाची. म्हणून तुम्ही गेम नुसता बॅट आणि बॉलच्या माध्यमानं चेंज नाही करू शकत तर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं देखील गेम बदलू शकतो. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय क्वालिटीचा असावा आणि ती क्वालिटी विशेष करून क्षेत्ररक्षणाने दर्शवली गेली आणि काय अतिशय सुरेख पद्धतीने मागच्या मॅच मध्ये जे सामने आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साइडला चांगल्या पद्धतीने पिक केले या चेंडूला. षडंपुलचा फटका बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग क्षेत्रात चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील धावा. भाविकच्या बॅटमधनं 6. सहा धावा येत आहेत आणि या 6च्या साह्याने धावसंख्या 42. 42 अंकांवर पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला. चांगली लेन. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच जी यशमी दिलेबन घासकोपरी आणि टीम जरीमरी डोलिव. लीग स्टेज मध्ये काही गोष्टी आपण ज्या म्हणतो ना की थोड्याशा अशक्य जरूर आहेत परंतु शक्यता जी म्हणू शकतील की नाही या सर्व काही गोष्टी पडताळल्या जातील नेक्स्ट मॅच मध्ये देखील कारण की जवळजवळ 100 धावेच्या फरकाने जिंकायचं आहे यशमी दिलेबन घासकोपरी या संघाला. 43 अंकांवर धाव संख्याची अधोरेखित आहे. म्हणजेच होप्स असू द्यात की टॉस जिंकतील आणि प्रथमतः बॅटिंग घेऊ द्यात. काहीतरी चान्स असेल. ऑन साइडला आता चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. निघून जाईल चेंडू. मिड विकेट. सीमारेषा पार. लावले चेंडूला पंख. धाडलं गेलं लांबच लांब. षटकार.
थँक्यू. मोठा प्रहार आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. बाकफूट पंच आहे. पुलचा फटका जो पॉवरफुल आणि सजावट असताना डिलाइटफुल. 49 अंकांवर धाव संख्या. तोच प्रहार जरूर करायचा होता. इथून अगदी आपण पाहत आहे की बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि थेट अगदी यस्टनच्या मागे इथून पकडले जातील. विकेटचं झालेलं पतन. या अगोदर एक बाउन्सर आला होता. दुसरा बाउन्सर आहे की नाही हे चेक करायचं आणि त्याकरिता फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलाय. सो डिसिजन आहे पंचांकडनं. इट्स अ नो बॉल. आणि चांगला रिव्ह्यू यूज केला यावेळेस भाविकने, कारण की 1 फॉर द ओव्हर या अगोदर आलं होतं आणि हा दुसरा बाउन्सर जो आदळण्याचा प्रयत्न फ्रंट फुटवर येऊन ऑन साईडला पुल करायचं होतं. पुन्हा एकदा यस्टनच्या मागे डीएक्स पाटील खूप छान पद्धतीने झेल घेतला होता. रेडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने जे ऑन आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. यस्टनच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. इथून षटकाची देखील समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ. पंच एक शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक सिंगल, षटकार, डॉट बॉल, पुन्हा एकदा वाईट बॉल, षटकार, नो बॉल आणि हा डॉट बॉल. एक चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 50 अंकांवर धाव संख्या. सांगी करत शतक टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाची ही धाव संख्या जिथून पाहायला मिळते. अ गटातनं 2 संघ जे क्वालिफाय झालेत. पहिला संघ जो विशेष करून आपण पाहत आहे चांगला खेळ टीम कृतिका एंटरप्राइजेस जे अनबिटेबल आहेत आतापर्यंत. ऑन द टोस खेळला आहे. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. पॉइंट क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. वेकेंड एरियामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस भाविकच्या बॅटमधनं धावा. 4 चौकार. थँक्यू. ऑप्शनच्या बाहेर जागा मिळाली. ऑन दी टोस खेळला. पॉईंटचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि वॅकेंड एरियामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. गटातनं 2 संघ जे पुढे आले. कृतिका एंटरप्राइजेस किसनजी पाटील यांचा संघ आणि कृतिका एंटरप्राइजेस प्रवीणजी पाटील. प्रवीणजी पाटील यांचा संघ जो कृतिका एंटरप्राइजेस हे दोन्ही संघ जे क्वालिफाय झालेत. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. समोरच्या दिशेने हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि जजमेंट ज्या चुकतेने झाले. पकडले जातील. विकेट मिळेल. फलंदाज यश वैतीचा खेळ हा झालाय समाप्त. भावेश आहेत त्या दिशेने आणि भावेशने टिपलेला सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल. फलंदाज बाद. मोठा प्रहार तर करायचा होता. फटका अधिकाधिक उंच गेला आणि काऊ कॉर्नर सीमारेषा लगत भावेश तांडेल त्या दिशेने उभे होते. त्यांच्या हातखंडामध्ये हा झेल. फुलटॉस मिळालाय. समोरच्या दिशेने परावर्तित तर जरूर करायचा आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक आमने सामने आले. तन्मय आणि तदनंतर भावेश. जोपर्यंत चेंडूची हाताळी केली जाईल दुसऱ्या धाबेला तिसऱ्या धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. श्रेयश आहेत नव्याने बॅटर जे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. या 3 धावा मिळणार आहेत. या तिहेरीच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 57 या अंकांवर. भूपेशला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडूगडी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या जरूर. भाविकडे ती स्ट्राईक असेल. भाविक आतापर्यंत 9 चेंडूगडी 27 धाब्यांवर खेळतोय आणि चांगली बॅटिंग आणि चांगल्या स्ट्राईक रेटने इथून खेळत असताना आई जीवदानी एंटरप्राइजेस संघ एक स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे. गतीची थोडीशी कमी केली. समोरच्या दिशेने खेळायचं होतं जरूर. हो आता तन्मयकडनं देखील चुकी घटित झाली. तन्मय पाटीलकडनं ही चुकी मिस्टेक. भाविकला पुन्हा एकदा मिळालेलं हे जीवनदान. सुधाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समवेत नामदेवजी वैती साहेब. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नामदेवजी वैती म्हणायचं झालं तर एक जुने जाणते समालोचक, क्रिकेटचे दर्दी,
नेहमीच या परिसरामध्ये आल्यानंतर अगदी त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळतो ते नामदेवजी वैती. तदनंतर विकासजी पाटील उर्फ नाना त्यांचं देखील मैदानावर शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. जी अंडर फ्लड लाईट आपण पाहताय संपूर्णपणे जी लाईटची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमानं केली गेली. सो नानांना मी विनंती करेन की आपण देखील या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 60 धाबा स्कोर कार्डवर आपण पाहताय. सरळ चेंडू निघून झाली असते त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. ही मॅच जी आहे ना ती दोन्ही संघ चांगल्या रीतीने फिनिश करण्याकरिता प्रयत्न करतील. या स्पर्धेमध्ये तर ते पुढे जाऊ शकत नाही परंतु इथून शिकण्यासारखं देखील खूप काही आहे. परिस्थिती प्रत्येक वेळेस तुमच्या वतीने जाईल असं नाहीये आणि ही परिस्थिती जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर त्याकरिता ती सुरुवात फार महत्वाची होती. थोडीशी मेहनत कमी पडली. ती जिद्द चिकाटी पाहायला मिळालं नाही. सुरुवातीचे सामने पराभूत झाल्यानंतर ते डॉमिनेशन पाहायला मिळालं नाही. परंतु एक चांगली बाब देखील या स्पर्धेमध्ये आहे संदीपजी ती मी म्हणेन कारण की श्रीराम कसराळी संघ सुरुवातीचे 2 सामने पराभूत झाला होता. त्यांनी होप्स परिपूर्ण हारल्या होत्या परंतु रणजितने म्हटलं नाही क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. त्याने इथून येऊन विचारलं की आम्ही क्वालिफाय होऊ शकतो का तर नयन तांडेलने एकच म्हटलं की जास्तीत जास्त फरकाने तुम्हाला जिंकावं लागेल आणि दोन्ही मॅचेस त्यांनी खूप जास्त फरकाने जिंकल्या आणि म्हणून ते क्वालिफाय झाले आणि ही देखील एक चांगली बाब आहे या स्पर्धेची. आता या गोष्टी जर विशेष करून कुठेतरी आपण म्हणायचं झालं तर अशक्यच होत्या आणि ज्या खऱ्या अर्थाने शक्य झाल्या आणि तदनंतर आपण म्हणू शकलात की संपूर्णपणे संघ श्रीराम कसराळी जसा जांताराचा खारडी संघ विजयी झाला तो जल्लोष त्यांचा देखील होता. 62 या धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो पाहायला मिळेल. सरबाटचा उपयोग केला जाईल. श्रेयसच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिळतील धावा एका टप्प्याअखेर चौकार. निश्चयांचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी. डेक्सला पण पाहता आणि डेक्सचं स्वागत मोठ्या प्रहाराने केलं जाईल. काय फटकाय आतापर्यंतचा सर्वोत्तम लांब निघून जाईल चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. जणू काही या अगदी रात्रीच्या अंधारामध्ये चमकणारा काजवा. षटकार 6. आई जीवदान एंटरप्राइजेस स्ट्रॉंग स्थितीमध्ये आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक उच्चांक स्कोर आहे तो आहे 95 धावा आणि त्या देखील टीम रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाच्या अगेन्स्ट झाल्या होत्या. हे देखील आपण पाहिले. टीम कृतिका एंटरप्राइजेस संघाच्या नावे तो रेकॉर्ड आहे. लेखबाईचा इशारा आलाय जरूर. पंकज DX यांना आपण पाहता या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत कोर कमिटी मेंबर सत्यवान सापणे असतील, पंकजजी पाटील, तदनंतर अशोक भोईर, सौरभ पाटील, रणजित किनी, पद्मन पाटील, विश्वास किणी असतील, योगेशजी पाटील असतील, संपूर्णपणे जी आमची कार्यकारी मंडळी आहे त्यांचं कौतुक तितकंच आहे. 73 या अंकांवर धाव संख्या 4.2 चेंडूंचा खेळ जो इथून 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन साईडला जरूर वळवायचा आहे. बॉडी लाईनला चेंडू आदळला जाईल. डायरेक्ट लेट करण्याचा मानस तर जरूर आहे परंतु नेम चूक नाहीये. इथून एक सिंगल धावेल. एक सिंगलच्या साईने लेगबाईचा इशारा जरूर आलाय आणि धाव संख्या जी जाऊन पोहोचेल 74. 74 या अंकांवर धाव संख्या जी जाऊन पोहोचते. अक्रॉस बॅटने जरूर खेळायचा आहे परंतु यस्टॅनच्या मधोमध सापडले गेले. द फिंगर इज गॉन अप. विकेट मिळेल. भाविकचा खेळ यावेळेस होईल समाप्त. फलंदाज बाद.
पाठचीज बाहेरची कडा आणि थर्डमॅन क्षेत्रात आता चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषा पार. एकमेकांकडे पाहत राहिले आणि तत्पूर्वी बाकीचं काम चेंडूच्या गतीने केलं. बॅटची एज लागली आणि सरळ बॉर्डर लाईन सीमारेषा पार. नशीब पूर्ण चौकार जरूर मिळेल. इथून 5 षटकांचा खेळ जो झाला आहे समाप्त आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 78 या अंकांवर. वेलकम बॅक. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त 78 या अंकांवर. धावसंख्या टीम आई जीवदान एंटरप्राइजेस या संघाची. आता इथून जाता जाता एक रेकॉर्ड तर मोडू शकतात आणि तो आहे उच्चांक स्कोर. 95 धावा आहेत या स्पर्धेच्या सर्वाधिक धावा आणि त्यापासून 17 धावा दूर आहे. त्या षटकाकडे एक ती संधी असेल. पद्मन पाटीलचा हा चेंडू लॉंग स्टॉप रिजनला आता निघून जाईल. होस परिपूर्ण थोड्याशा हारत असताना पुन्हा एकदा पंचांचा पंजा झालाय खुला. इट्स अ बाय आणि बायच्या रूपाने मिळतील 4 धावा. थँक्यू. 4 धावा येत आहेत 82 या अंकांवर धावसंख्या. फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वर झालेला हा फुलटॉल वसूल. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन श्रेयसच्या बॅट मधनं. हे श्रेय द्यावं लागेल श्रेयसला या षटकाराकरिता. 6. धावा येत आहेत आणि 6च्या साह्याने 88 या अंकांवर धाव संख्या जाऊन पोहोचले टीम आई जीवदान एंटरप्राइजेस या संघाची. पद्मनला आपण पाहता इथून बॅटिंग स्टान्सवर काय गोलंदाजी राहिले अप्रतिम. परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ती गोलंदाजी हायलाइट ठरली तर काही मॅचेस मध्ये जे उच्चांक स्कोर लागले त्यामध्ये बॅटिंग देखील तितकीच महत्वाची होती. या मॅच मध्ये तितकी गोलंदाजी फारशी चांगली तर राहिली नाही परंतु जी बॅटिंग झाली ती अतिउत्तम. आणि आता पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवली. पुलच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं श्रेयसच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 इन अ रो मॅक्झिमम षटकार. थँक्यू. 94 94 या अंकांवर धाव संख्या जी जाऊन पोचले. 95 धावा उच्चांक स्कोर आहे जरूर या स्पर्धेचा आणि त्यापासून एक धाव दूर आहे. ऑनसाइडला खेळला जातोय. एक सिंगल धाव जी अधोरेखित झाले. डबल करिता काय कॉल येईल आणि एकच धावेवर आता समाधानी राहावं लागेल. आता हार्दिक देखील म्हणतोय आता माझी बारी. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने या स्पर्धेतील जो उच्चांक स्कोर आहे त्याला लेवल जरूर केलाय. 95 95 धावा या तब्बली स्कोर कार्डवर आहेत आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा प्रहार करायचा आणि एका धावेनेशी सर्वोत्तम धावसंख्या आणि सर्वाधिक धावसंख्या एका इनिंग मध्ये जी लावली आहे टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस या संघाने. जाता जाता काहीतरी एक रेकॉर्ड त्यांनी नावे केलाय आणि चांगल्या गतीने धावा जरूर बनल्या. 96 96. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू का आणखी एक माइलस्टोन असेल. 100 धावा परिपूर्ण होतील का. संधी आहे. लास्ट बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने चेंडूची हाताळणी करण्याचा मानस. हो 100 धावा जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतील कारण की शेवटच्या अंतिम चेंडूवर मिळालाय चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1-0-0 100 धावा स्कोर कार्डवर ज्या पाहायला मिळतात टीम आई जीवदान एंटरप्राइजेस या संघाच्या. आणि 101 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागेल या मॅचला जिंकण्यासाठी राकेशजी मेहर यांचा संघ टीम रॉयल स्ट्रायकर 7999. 100 धावा पहा. शेवटचा अंतिम क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने चेंडूला अडवण्याकरिता हाताचा उपयोग करायचा असतो परंतु कुठेतरी बॉडी लाईनचा उपयोग करण्याचा मानस झाला. 100 धावा एकाकी लागल्या जात आहेत. 101 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. हा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील पाहणं योग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर टॉस तो देखील आपण करणार आहोत जिथे यशमित 11 घास कोपरी आणि टीम जरीमरी डोलिव हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत.
थँक्यू. मनापासून धन्यवाद असेल आमच्या डीजे मास्टरचं आदित्य पाटील यांचं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व आहे. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला स्मिथ 11 घास कोपरे आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ बघणार आहोत जरीमरी स्पोर्ट्स डोलिव. या दोघांमध्ये हा टॉस असेल. मी राजाराम पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय राजारामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस असेल. जरीमरी डोलिव म्हटलं तर रवींद्र बैती, रमेश बैती हे संघ मालक आहेत आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील हे संघ मालक म्हणून स्मिथ 11 घास कोपरे टीमचं असेल. हा टुर्नामेंटचा हा टॉस आहे. कॉलिंग कोण करतायत? महेश पाटील कॉलिंग करतायत. या टॉस का बॉस. इट इज अ कॉल. इट इज टेल. इट इज अ टेल. म्हणजेच जे आई जरीमरी डोलिव टीमचे कॅप्टन आहेत त्यांनी हा टॉस जिंकलाय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजाराम पाटील साहेबांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण आसन बा अतिथी कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हा. दोन्ही टीम करता करो या मरो असं मॅच आहे. मला वाटतं टॉस जिंकलाय तुम्ही. डिसिजन काय असेल? फलंदाजी करताना किती धावा बनवाल 6 षटकात आणि काही रणनीती असेल? काही मागच्या रजनीपेक्षा काही वेगळं असेल? धावपळक वाढवाल? 70+ करण्याचा प्रयत्न करू. काही चेंजेस आहेत या मॅच मध्ये तुमच्या टीम मधून? नाही तीच. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बघायला मिळेल का? हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जरीमरी डोलू टीमच्या कॅप्टनने. फिल्डिंग करायचं महेशजी तुम्हीच कर्णधार आहात. संघ मालक सुद्धा तुम्हीच आहात. स्मिथ 11 घास कोपरे टीमचे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? फलंदाजी. आता फिल्डिंग करायचं. समोरच्या कॅप्टनने म्हटलं की 70च्या आसपास आम्ही जाणार आहोत. तुम्ही कितीपर्यंत रोकाल आणि काही बदलाव असतील की सेम टीम आहे जी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले? सेम टीम आहे. त्यांना फक्त आम्ही 30 रन्सवर रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाच्या बाजूने किती पाठीरेखे आलेत, सपोर्टर्स आलेत तर मॅच बघायला? हो आल्यात. खूप आल्यात. गावातली पोरं आल्यात. साधारणतः आल्यात 20-25 जण. 20-25 जणांचा पाठिंबा आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी झालेला आहे. टॉस जिंकलाय जरीमरी कृपा डोळीव टीमच्या कॅप्टनने. त्याने सांगितले आम्ही फलंदाजी करणार आहोत आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. स्मिथ 11 घास कोपरे टीमला थेट वळतोय आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र महाराष्ट्राचा गोड आवाज आदित्य पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी गावण सर. मॅचला सुरुवात होतं. 101 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे तन्मय पाटील आणि त्यानंतर भूपेन अशी सलामीची जोडी जी मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक जी भूपेनकडे होती. एक षटकार जो विशेष करून त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि धावगती जी आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर. तन्मय अगदी आपण पाहताय मोठा स्ट्रोक तर जरूर खेळायचा आहे. फटका अधिकाधिक उंच आणि कुठेतरी शॉर्ट मिड विकेटला मिस्टेक गटी झाली. श्रेयश आहेत त्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 10. रन्स ऑन अ कार्ड. 10 धावा या पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. 101 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस जरूर मिळाला परंतु परावर्तित करू शकले नाही. आता हार्दिक आहेत या झेलखाली आणि ते चुकी करणार नाही. इथे विकेट मिळेल. फलंदाज तन्मयचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. थँक्यू. विकेट मिळतंय जरूर आणि धक्का क्रमांक हा पहिला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि टॉप एज उडाला गेलं. अगदी लॉंगपूर्ण क्षेत्ररक्षक हार्दिक पुढे आले आणि अतिशय सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला. पहा DX पंकज पाटील करिता कॅश प्राइज लागलं जाते विद्यमान आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांकडनं. जर लागोपाठ 3 षटकार DX जर खेचतायत तर तब्बली 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हे कॅश प्राइज जे आमच्यापर्यंत प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमानं लागलं गेलंय.
लेफ्ट हँडर फलंदाज जो मैदानावर आपण पाहत आहे. वाईटचा इशारा आला, एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. वाईटचा इशारा. धाव गतीची आतापर्यंत 10 या अंकांवर. बॅक टू बॅक वाईट यावेळेस इथून पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 101 धावसंख्येचा जर पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर मोठे सळख हे तुम्हाला कंटिन्युअसली खेळावे लागतील. जी बॅटिंग झाली अतिशय सुरेख, परंतु ही फलंदाजी जी अगोदर तुम्हाला करावी लागणार होती आणि ती फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडीशी कुठेतरी मागेच होती. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा. हा फटका हवेमध्ये आहे आणि या झेल खाली विश्वास किनी ते चुकी करणार नाहीयेत. एक चांगल्या पद्धतीचा झेल जो यावेळेस झालाय परावर्तित. विकेट मिळेल. फलंदाजाचा खेळ झालाय समाप्त. गॉन. बारा या स्कोर कार्डवर धावसंख्या जे आपण पाहत आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. प्रशांत त्याला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला चांगलं कनेक्शन जुळलंय आणि सरळ चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड ऑफ काव करणं सीमारेषा पार. मिळतील धावा. यावेळेस 6 षटकार. थँक्यू. 18 धावा. 1 पूर्णांक भाविक याला पण पाहत आहे. नव्याने अगदी या षटकाची इथून सुरुवात होते. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा जरूर माणूस त्या दिशेने दर्शवला गेला, परंतु सरळ चेंडू आणि लाईनला आदळला गेलाय. इथून धाव घेण्याची मानसिकता नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाने भाविक याचा आपण पाहत आहे. 18 या अंकांवर धाव संख्या. सरकी शॉट जरूर खेळायचा आहे. फटका थोडासा हवेमध्ये. स्कोरलेग क्षेत्रामध्ये पाठलाग थोडासा दूरवरचा आहे. बॉडी लाईन सीमारेषा पार चेंडू निघून जाईल. मिळतील धावा भुवींच्या बॅटमधनं. यावेळी 4 चौकार. चार धावा मिळतील आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 22 या अंकांवर. त्यावेळेस विकेट खेळायचं होतं आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. बहुतांश संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू होते, परंतु ते न चालले आणि त्यांचं न चालणं थोडंसं संघाला थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेला. या संघामध्ये देखील मोठमोठी नावं होती. विशेष करून भूपेन मागील सीझनमध्ये अगदी बेस्ट बॅटरचा किताब या फलंदाजाने मिळवला होता. 147 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या आणि कुठेतरी या सीझनमध्ये अगदी आपण पाहता त्याची बॅट बोललीच नाही. तर प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहता की रोहित सारखं एक मोठं नाव, रोहित चौधरी ज्यांना आपण पाहिलं, तदनंतर दिलीप मेहर सारखा एक अष्टपैलू खेळाडू जो जरूर होता, तदनंतर भाविक सारखा खेळाडू, परंतु परिपूर्ण त्यांचा परफॉर्मन्स देखील तो थोडासा वीक राहिला आणि म्हणूनच या स्पर्धेची जवळजवळ आपण म्हणू शकाल शेवट जो आहे बहुतेककरिता आता कॅच प्राइज लागलं जात आहे. विद्यमान हरिदासजी पाटील 3 लागोपाठ षटकाराकरिता 3000 रुपयांचं कॅश प्राइज बहुतेककरिता हे कॅश प्राइज आहे. 23-23 या अंकांवर धाव संख्या.
थोडासा आडवा पट्टा यूज करण्याचा प्रयत्न पंच वळताय. षटकाची होईल समाप्ती. इथून 2 षटकांचा खेळ जो समाप्त झालाय आणि धाव संख्या टीम रॉयल स्ट्रायकर्स 7999 23 या अंकांवर 1 गडी बाद. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी ए बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली 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 रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा लय बंगाली आलय बंगाली रे बाबा. थँक्यू. 23 या अंकांवर दिलीप मेहरला आपण पाहताय. ते तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून मार्गस्थ केले गेले. भूपेनकडे ती स्ट्राईक असेल. थोडेसे ब्लाइंड झाले. अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथून आतापर्यंत तरी पाहायला मिळाले. पार्लवेच्या दोन्ही षटकामध्ये 23 धावा आल्या. या षटकाची सुरुवात जी डॉट बॉलने होतोय. चांगला स्ट्रोक तर जरूर इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल जो यावेळेस टिपला गेला. विकेट मिळेल. फलंदाज भूपेनचा खेळ चालाय समाप्त. तेवीस या अंकांवर धाव संख्या. मोठा प्रहार जरूर करायचा होता. हा फटका फसेल आणि स्वप्नीलला जरूर धाडलं होतं पुढे कुठेतरी मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता, परंतु त्याचा खेळ यावेळेस होईल समाप्त. विकेटचं झालेलं पतन. बॅक टू बॅक धक्के गॉन. तेवीस या अंकांवर धाव संख्या आणि 3 धक्के. पंकज पाटील डीएक्स नव्याने बॅटर. प्रकाशजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 5,000 रुपयांचा तब्बली. डीएक्स करिता हे कॅश प्राइज. फ्रंट फुट येऊन खेळण्याचा मानस जरूर दर्शवला जातोय. समोरच्या दिशेने भाविक आहेत. लॉंग ऑफ मध्ये फील्ड केलं जाईल चेंडूला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 24 या अंकांवर 2.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चोवीस या अंकांवर धाव संख्या. ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर ही धाव संख्या जी इथून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील असेल शिल्लक. पाठलाग होतो 101 धावसंख्येचा. टीम रॉयल स्ट्रायकर 7999 जो मैदानावर आपण पाहत आहे त्यांच्या अगेन्स्ट आई जीवदानी इंडरप्राइजेस संघाने चांगली बॅटिंगची आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये केली. 100 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्या आणि या 4 सीझन मध्ये ही दुसरी धावसंख्या आहे जी 100 क्रॉस केले. मागील सीझन मध्ये 102 धावा त्या देखील आपण पाहिल्या होत्या. हा शेवटचा अंतिम चेंडू पहा कशा पद्धतीने मोठा प्रहार करायचा होता. हातातनं चेंडू अगदी निसटला गेला आणि त्यानंतर रोहित चौधरी देखील त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. 3 षटकांचा खेळ तो झालाय समाप्त आणि आता चौथ्या षटकाकरिता निशान या गोलंदाजाला या चौथ्या षटकाकरिता आणलं गेलंय. 25 या अंकांवर धाव संख्या. खाली राहिला चेंडू अगदी थोडासा वर मारण्याचा प्रयत्न. बहुतेक करिता देखील कॅश प्राइज आहे. हरिदाजी पाटील यांच्याकडे 3,000 रुपये लागोपाठ 3 षटकार येत आहेत. तर एक एंडे देखील पंकजी पाटील यांच्याकरिता कॅश प्राइज आहे. प्रकाशजी पाटील 5,000 रुपये तब्बली. परंतु हे कॅश प्राइज मिळवण्याकरिता तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील.
मोठा प्रहार जरूर करायचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक धावेनिशी धावसंख्येला थोडंसं पुढे नेण्याचं काम हे केलं जात आहे आणि धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी जी निशांकडनं देखील. आता इथून एक चांगला माणूस देखील असावा की पुढच्या सीझन मध्ये जर तुमच्या नावाची निवड जर करायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने खेळ तो करावा लागणार आहे. म्हणजे विथ द बॉल विथ द बॅट ॲज अ क्षेत्ररक्षक तुम्ही कशा पद्धतीने काम करता. कारण की हे सीझन तर दोन्ही संघांकरिता थोडंसं निराशाजनकच राहिलं. कारण की या स्पर्धेमध्ये त्या पद्धतीने ती कामगिरी होताना पाहायला मिळाली नाही. परंतु प्रत्येक पराभवातनं शिकण्यासारखं खूप काही आहे. हा चांगला स्ट्रोक जरूर लागलाय. त्या दिशेने हवेमध्ये उंच झेप घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कंडुलुक्त झेल यावेळेस टिपला गेला. विकेट मिळेल. फलंदाज भौतिकचा खेळ झालाय समाप्त. सत्तावीस या अंकांवर धाव संख्या भावेश आहे. नव्याने बॅटर जो मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळलाय. चांगलं कनेक्शन जुळलं. मिड विकेट सीमारेषा पार. निघून जाईल चेंडू. भावेश तांडेलच्या बॅटमधनं पहिला चेंडू फेस करत असताना ठोकलाय षटकार. थँक्यू. लेंथ बॅक ऑफ द लेंथ होते आणि परिपूर्ण पिक केलं या चेंडूला आणि 6 धाबा मिळत आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. चौथ्या षटकाचा खेळ देखील झालाय समाप्त आणि धावसंख्या टीम रॉयल स्ट्रायकर या संघाची धावगती 33 या अंकांवर. इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 68 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल्स 68 धावसंख्येला इथून कुठेतरी इथून परावर्तित करावं लागेल. म्हणजे षटकार आणि चौकारांची बोलीभाषा जी विशेष करून तुम्हाला या मॅच मध्ये जिंकण्याकरिता ती धावसंख्या कुठेतरी लाभावी लागेल स्कोर कार्डवर. विश्वास किनी गोलंदाजी मार्कवर. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. 33 या अंकांवर धाव संख्या जिथून पाहायला मिळतोय. याच मैदानावर सातत्याने सराव विश्वास किनी यांचा आपण पाहताय. टीम वागुबा ग्रुप कसराळी संघाचे खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय कोर कमिटीच्या सदस्य ते देखील पाहायला मिळतात. विश्वास किनी. मोठा प्रहार तर जरूर करायचा. हा फटका हवेमध्ये उभा झालाय. झेल घेण्याची संधी आहे आणि झेल हा कन्वर्ट केला जाईल. विकेट मिळेल. फलंदाज DX पंकज पाटील यांचा खेळ झालाय समाप्त. थँक्यू. 33 या अंकांवर धाव संख्या. नव्याने बॅटर जो मैदानावर आपण पाहताय परेश. 33 या अंकांवर धाव संख्या. 10 चेंडू 68 ची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा मानस जरूर होता. सरळ चेंडू यस्टॅनच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विश्वास किनीच्या माध्यमाने देखील जाता जाता काहीतरी इम्पॅक्ट सोडण्याचा हा मानस आहे. 9 चेंडू 68 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. यशमित 11 घासकोपरी आणि टीम जरीमरी डोलिव. जरीमरी डोलिव संघाने टॉस जिंकून आय थिंक बॅटिंग घेतलंय आणि नेक्स्ट मॅच मध्ये यशमित 11 घासकोपरी हा संघ जो गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते की नेक्स्ट मॅच मध्ये जर यशमित 11 घासकोपरी संघाची बॅटिंग असते आणि त्यांनी जर 130 धावा लावल्या असत्या, 30 धाब्यांवर समोरच्या संघाला जर ऑल आउट केलं असतं तर 100 धाब्यांचा फरक हवा होता त्यांना क्वालिफाय होण्याकरिता. परंतु थोडंसं उलट झालं. टॉस लागला जरीमरी डोलिवच्या वतीने आणि त्यांनी बॅटिंग घेतली.
म्हणजेच कुठेतरी आता मी तर म्हणेन की जे त्यांचे होप्स आहेत ते परिपूर्ण आता मावळतीच्या मार्गावर ते देखील या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीने फिनिश करण्याकरिता लढतील दोन्ही संघ. टीम जरीमरी डोलिव आणि यशमित 11 घास कोपरी हा संघ चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी होते आणि विकेट जरूर मिळवलंय. एक चांगल्या पद्धतीने झेल जो इथून कन्वर्ट होत असताना नव्याने बॅटर आता उशिराने गौतम या फलंदाजाला आपण पाहताय मैदानावर 33 या अंकांवर 6 धक्के बसल्यात. 7 चेंडूंचा खेळ उर्वरित इथून शिल्लक आहे. 68 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. अचूकता अगदी जी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ 100 धावा या विशेष करून पाहायला मिळाला गौतमच्या बॅटमधनं फक्त आणि फक्त अगदी आपण पाहताय मनगडाच्या साह्याने आणि जो खांद्याचा जोर आहे ना त्याच्या साह्याने चेंडूला पाठवलं वाईडिश कावकनं सीमारेषा पार. षटकाची समाप्ती षटकारानं 6 धावा. थँक्यू. 39 या अंकांवर धाव संख्या टीम रॉयल स्ट्रायकर्स 7999 या संघाची धाव संख्या. शेवटचा अंतिम षटक हार्दिक ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर होता त्या दिशेने सरळ चेंडू निघून गेला. यस्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळतंय. बराच फरक राहिलाय 62 धावेंचा फरक जो जवळ पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 62 धावसंख्येची आवश्यकता. पाच चेंडू 62 धावसंख्येची आवश्यकता. मोठा स्ट्रोक तर जरूर खेळायचा होता. सरळ चेंडू अगदी बॉडी लाईनला आदळला जातोय. आणखी एक डॉट बॉल जो इथून पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त आता इथून औपचारिकता जी 4 चेंडूंची शिल्लक आहे. 62 अगदी धावेंचा फरक जो जवळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 100 धावा झाल्या होत्या आणि 101 धावसंख्येचा पाठलाग. सुरुवात चांगली झाली होती. पहिलं षटक जे 18 धावेंचं आलं तदनंतर विकेट ज्या जास्तीत जास्त जात असताना आणि इथून आता फक्त आणि फक्त इथून औपचारिकता जी शिल्लक आहे लेफ्ट केलं जाईल. वेल लेफ्ट. दिलीप मेहर शॉट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड करेल. वाईटचा इशारा जरूर आहे. डायरेक्टली हिट करण्याचा मानस त्या दिशेने चेंडूच्या हाताळणी केली जाईल. 1+1 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि धावगती जी जाऊन पोहोचेल 41. परिपूर्ण या मॅचवर पकड निर्माण केले टीम आई जीवदान एंटरप्राइजेस या संघाने. फुटेडू 42 या अंकांवर धाव संख्या जी विशेष करून पाहायला मिळते. डीव्हीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं घराघरामध्ये ही स्पर्धा तर जरूर आहे परंतु विशेष करून ही स्पर्धा पाहण्याकरिता कल्याण वर्ण देखील प्रेक्षक राजे इथपर्यंत आलेत आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचली धीरजजी साळुंखे आणि अनुज हे देखील या मॅचला पाहण्याकरिता आणि या स्पर्धेला पाहण्याकरिता विशेष करून कल्याण वर्ण इथपर्यंत आलेत आणि त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे फक्त आणि फक्त आणि 59 धावसंख्येचा फरक राहिलाय. एक चांगली गोलंदाजी इथून आई जीवदान एंटरप्राइजेस. सुरुवातीला जी सुरेख बॅटिंग झाली अक्रॉस द बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आणि लॉंग स्टॉप सीमारेषा पार चढून निघून जाईल. बाईच्या रूपाने मिळतील धाबा यावेळी 4. थँक्यू. 55 धावसंख्येचा फरक राहिला आणि फक्त आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 20 मे पासून या रजनी स्पर्धेला सुरुवात झाली. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा 2 सीझन जे डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलेत आणि हे दोन्ही सीझन जे रजनी स्पर्धेमध्ये आपण विशेष करून पाहतोय. नाविन्यपूर्ण स्पर्धा. यंदाच्या सीझन मध्ये नवीन संघ, नवीन चेहरे, नवीन खेळाडू
या सर्व काही गोष्टी तदनंतर बदललेले नियम, कारण की 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज यूज करायचे आहेत. ही या स्पर्धेची थोडीशी बदललेली नियमावली जी विशेष करून तुम्हाला पाहायला मिळाली. तदनंतर रंगबेरंगी जे ड्रेस कोड तुम्हाला मिळाले आणि प्रामुख्याने आपण म्हणू शकाल की प्रत्येकाला सेपरेटली ते डगआउट विशेष करून पाहायला मिळत आहेत. तदनंतर आमचे लाडके प्रेक्षक राजे, त्यांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था, मंडप डेकोरेटर्स, तदनंतर संपूर्ण आमच्या आयोजक कमिटी, त्यांनी चांगल्या पद्धतीने हे नियोजनबद्ध स्पर्धा जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल आणि हा चेंडू देखील निघून जाईल सरळ यस्त्यांच्या मागे. इथून विजयी झाल्या त्या मॅचमध्ये टीम आई जीवदानी एंटरप्राइजेस. जाता जाता एक विजय त्यांच्या अगदी वाटायला जरूर आलाय, परंतु या स्पर्धेतनं त्यांचा अगदी जो प्रवास आहे तो इथेच थांबलाय. आणि टीम रॉयल सायकल 7999 संघ, तुमचा देखील प्रवास या स्पर्धेत इथेच थांबलाय, परंतु पुढच्या वर्षामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. हडलक टीम डेक्स